नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पितृपक्ष विशेष अळूवडी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे ताजे अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे व त्याचे देठ आपण काढून घेणार आहोत। आता या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची। हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची आहे व याची एक छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता आपण एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये तयार केलेली पेस्ट 1 चमचा घालायची आहे। थोडासा जीरा, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे व त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपण थोडं पाणी घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया। थोडं पाणी करून घातल्याने जास्त पातळ हे पीठ होणार नाही आणि एकदम छान याची पेस्ट तयार होईल। आता आपण अळूच्या पानांच्या मागच्या बाजूला हे पीठ सर्वकडे पसरवून लावून घेणार आहोत। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण हे वड्या फोल्ड करून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे सर्व वड्यांना पीठ लावून झालेलं आहे। आता आपण गरम तेलामध्ये ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे। दोन्ही बाजूनी अगदी खुसखुशीत होईपर्यंत आपण हे वडी तळून घ्यायची आहे। ह्या वड्या आपण मीडियम आचेवर तळून घेणार आहोत, जेणेकरून वडी अगदी आतपर्यंत छान अशी तळल्या जाते आणि पिठाळ अशी लागत नाही। खूपच टेस्टी कुरकुरीत अळूवडी आता तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।